किडनीचे आजार वाढताय का? आज साजरा होतोय जगभर किडनी दिवस. नमस्कार, तुम्ही पाहत आहात जळगाव मिरर. किडनी हा मानवी शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव असून शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकणे, द्रव पदार्थांचे संतुलन राखणे आणि रक्तदाब नियंत्रित ठेवणे यासारखी महत्त्वाची कार्ये किडनीद्वारे केली जातात. मात्र बदलती जीवनशैली, अयोग्य आहार, वाढता मधुमेह व उच्च रक्तदाब यामुळे किडनी आजार झपाट्याने वाढताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर किडनीच्या आरोग्याबाबत जनजागृती निर्माण करणे, वेळेवर तपासणीचे महत्त्व पटवून देणे आणि किडनी विकारांपासून बचाव करण्यासाठी नागरिकांना मार्गदर्शन करणे या उद्देशाने दरवर्षी मार्च महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी जागतिक किडनी दिवस साजरा केला जातो. या दिनानिमित्त विविध ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिरे, मार्गदर्शन सत्रे, जनजागृती रॅली तसेच किडनी आरोग्याबाबत माहितीपर कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. याबाबत जळगाव जिल्ह्यातील सुप्रसिद्ध आनंद हॉस्पिटल आणि डायलिसिस युनिटचे संचालक डॉक्टर अमित भंगाडे यांनी महत्त्वाचे मार्गदर्शन केले आहे. पहा काय म्हणाले डॉक्टर अमित भंगाडे. 12 मार्च ॲक्च्युली मार्चमधील दुसरा गुरुवार हा जागतिक किडनी दिन म्हणून साजरा केला जातो. आज जगामध्ये डायबिटीज, रक्तदाब, मूत्रमार्गाचे इन्फेक्शन, मूतखडे याचे प्रमाण वाढल्यामुळे किडनीचे आजार खूप प्रमाणात वाढलेले आहे. आता याच्यामध्ये असं असतं की जर आजार हा लवकर लक्षात आला तर आपण त्याचं निदान करू शकतो आणि वेळीच त्याला प्रतिरोध करू शकतो. पण बऱ्याचदा आता असं होतं की किडनीचे आजार खूप उशिरा कळतात आणि त्यावेळी त्या रुग्णाची किडनी फेल झालेली असते. आता या आजाराची लक्षणं काय? अंगाला सूज येणे, BP वाढणे, रक्त कमी होणे, जेवण न जाणे, भूक न लागणे, थकवा येणे, कॅल्शियम, फॉस्फरस किंवा क्षार संतुलन बिघडणे हे या आजाराचे लक्षण आहेत. आणि हे कोणाला होतं? मुख्यतः शुगर, BP, पथरी, मूतखडा असले हे रुग्ण असतात किंवा जे वारंवार पेनकिलर घेतात अशा रुग्णांमध्ये, किंवा काही अनुवंशिक आजार असतात ज्याच्यामध्ये किडनीचे आजार जास्त प्रमाणात आढळून येतात. हे रिस्क फॅक्टर झाले. तर या रुग्णांनी याच्यामध्ये आपण प्रिकॉशन घ्यायला हवे आणि त्यांचे इन्व्हेस्टिगेशन्स आपल्याला करून घ्यायला पाहिजे. किंवा काही लक्षण दिसले तर अंगावर न काढता जवळच्या डॉक्टरांना भेटणं गरजेचं असतं. तर हे ही काळजी जर घेतली तर आपल्याला लवकर आजार त्याच्यामध्ये लक्षात येईल आणि निदान लवकर झालं तर त्याचा उपचार होऊन पुढचे होणारे संभाव्य धोके आपण टाळू शकतो. पूर्वी असं होतं की किडनीचे आजार जे असतं आपण जास्त करून वयोवृद्ध लोकांमध्ये जास्त आढळते. पण आता मागील दशकापासून आपण असं बघतोय की तरुण व्यक्तींमध्ये पण किडनीचे आजाराचं प्रमाण वाढलेलं आहे. याचं कारण असं आहे की एक तर आपलं खाण्याच्या पद्धती, जीवनमान, स्थूलपणा वाढणे हे त्याची मुख्यतः कारणे दिसून आले. लहान मुलांमध्ये एक वेगळ्या प्रकारचे आजार असतात ज्याला आपण नेफ्रोटिक सिंड्रोम म्हणतो, किंवा मूत्रमार्गाचे आजारांमध्ये पण किडनीचे आजार उद्भवतात. पण मेन जे कारण आहे जे आपण 30 आणि 40मध्ये किडनीच्या आजाराचं प्रमाण हे लक्षणीयदृष्ट्या वाढलेले दिसतं.